बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 आज 20 नवंबर 2024 चुनाव की प्रक्रिया शुरू हो चुकी है। लोग वोट डालने के लिए जा रहे हैं। आप देख सकते हैं कि पीछे किस तरह से महिलाएं जो है ये वोट डालने के लिए जो यहाँ पर पोलिंग बूथ पर जा रहे हैं। क्या कुछ होगा उनके मन में हम जानने की कोशिश करते हैं। आइए काय नाव ताई? निर्मला बुरकुले. तुम्ही मतदान टाकायला चालला काय तुमच्या मनात काय आहे? या वर्षी तुम्ही वोट टाकायला काय व्हायला पाहिजे? आम्हाला व्हायला पाहिजे बदल आहे. बदल नको आम्हाला, तेच राहू दे, कमळच राहू दे. नाही नाही तसं बोलत नाही. तर काय तुमच्या मनात काय रोड लाईट ड्रेनेज हे विकास व्हायला पाहिजे का? हा व्हायला पाहिजे. यासाठी तुम्ही मतदान करा. मतदान करतो. बोलतो का ताई? माताड चांगल्यासाठी सगळ्याला चांगला व्हावं यासाठी तुम्ही मतदान करा. लोकांना काय म्हणणार या घराच्या बाहेर या वोट करण्यासाठी काय म्हणणार? आम्हाला कामाला जायचंच आहे आम्हाला. आम्ही टायल सकच करतो. तो ये एक बुजुर्ग महिला है जो साफ तौर पर कह रही है कि इस बार जो है बदलाव के लिए वो वोट करना चाहती है। आप मेरे पीछे साइड देख सकते हैं ये लोक सेवा हाई स्कूल है जहां पर काफी तादाद में जो है वोटर्स घरों से निकलकर जो है बाहर आ रहे हैं। वोट डालने के लिए लोगों के अंदर उत्साह देखने को मिल सकता है क्योंकि महाराष्ट्र विधानसभा क्षेत्र की अगर हम बात करेंगे तो ये सोलापुर मध्य सेंट्रल की सीट मानी जाती है। ये सोलापुर मध्य है जहां पर चौरंगी लड़त होने का अनुमान लगाया जा रहा है। यहाँ पर 4 दिग्गज पार्टियां जो है चुनावी मैदान में उतर चुकी हैं, लेकिन लोगों का मन क्या है ये तो आने वाले 23 नवंबर को ही पता चलेगा कि लोग जो है किसको अपना आमदार पसंद करते हैं। क्योंकि इस बार यहाँ पर की जो विधायक रह चुकी थी वो लोकसभा में पहुंच चुकी है, तो यहाँ पर एक सीट खाली हो चुकी है। तो उस सीट पर जो है दोबारा उसी पार्टी के एक नए उम्मीदवार उतरे हैं। तो और भी दूसरे पार्टियां हैं जो इस बार चुनावी मैदान में, लेकिन 4 उम्मीदवार यहाँ पर तगड़े बताए जा रहे हैं। लेकिन लोगों के मन में क्या है और भी लोगों से हम जानने की कोशिश करते हैं। महिलाओं से जानने की कोशिश करेंगे। उन्होंने घातलं नाही तो महिला आहे ती आ चुकी है बाहर, उनसे भी हम जानने की कोशिश. काय नाव ताई आपला? नाव सांगा. काय नाव दादा आपला? सोमनाथ मते. टाकलो मतदान. कशासाठी काय मनात होतं तुमच्या यावर्षी काय बदल व्हायला पाहिजे का नाही? शहर मध्ये काय विकास? सगळं शहर मध्ये चांगलं व्हायला पाहिजे. स्मार्ट सिटी व्हायचे तिथंच थांबलेली अर्धवट झालेली पूर्ण व्हायला पाहिजे. झोपडपट्टीमध्ये काही सोयी सुविधा नाहीत. संडास आहे तसेच आहेत. कुठे कुठली झोपडपट्टी? ठीक आहे, इंदिरानगर झोपडपट्टी. काय सुविधा नाही झाली तिथे? त्या सुविधा दरवाजे सुद्धा काढून घेऊन गेले. दरवाजा सुद्धा नाहीत त्याला. एक भांडण आहे खाली, पाईप पडून बसवलेलं पाईप आहे, उघड्यामध्येच बसते सगळे. तो बदलाव व्हायला पाहिजे. गटारी साफ व्हायला पाहिजे, कचरा काढायला पाहिजे. कचरा डेपो समोर आहे, एवढा मोठा कचरा पडताय. 30 वर्ष झाली मी कोर्टाला फिरतोय, माझं अजून काम होईना. कशाचं काम झालं? थिएटर बांधलो लक्ष्मीनारायण. ते थिएटरचे केस त्यांनी पहिले जज गेलेलो आमच्या वकिलांनी विचारलं जजला, त्यांना विरोधकांना नोटीस पाठवण्याचं परमिशन द्या. इंदिरा गांधी नगर मध्ये पाणीचा प्रश्न आहेत का नाही? आहेत की 5 दिवसाला पाणी सुटत आहे. तर वोटर्सला काय म्हणणार सोलापूरची जनताला? कशासाठी वोट करा? आपले चांगले होण्यासाठी कोण करताय त्याला मत करा. क्या नाम है भाई आपका? अरबाज मुबारक बागवान. अरबाज भाई, क्या ध्यान में रखकर इस बार वोट करे आप? हमने संविधान बचाने के लिए और बेरोजगारी के लिए और सुरक्षा आरोग्य के लिए हमने मतदान किया. क्या लगता है कि यहाँ पर जो है बदलाव होगा या नहीं होगा? बदलाव तो होगा साहब, बदलाव होगा. 4 लोगों के बीच में यहाँ लड़ाई बताई जा रही है. चारों में से किसको उम्मीदवार चुना, कुछ कंफ्यूज लग रहा? नहीं बोल नहीं सकते साहब, अभी तो मतदान है, 23 तारीख को पता चलेगा. लोगों से क्या अपील करना चाहेंगे वोट के लिए? ज्यादा से ज्यादा घर से बाहर पड़िए, मतदान का टक्का बढ़ाइए, यही अपील करते हैं हम. काय नाव दादा आपला? राघव मच्छा. फर्स्ट टाइम वोटर्स? नाही, सेकंड टाइम आहे. लोकसभेला केलं होतं. कशासाठी मतदान केलं? काय विकासासाठी, काय मोठं, काय एज्युकेशनासाठी, कशासाठी मतदान केलं? मेन बेरोजगारी जे वाढलेलं आहे ते एक मेन रिझन आहे. आणि बाकीचं काय शेतकरीसाठी जे निधी करतात ते एक. लोकांना काय संदेश देणार मतदानासाठी? मतदान करायच्या आधी पहिला जे विकास करते त्यांना वोट करा. मेन आपण मतदान करतो ते विकासासाठी करतो. पहिला प्रायोरिटी विकास, मग दुसरे काय असेल ते. काय होतात आपला? विजय कमटक. काय वाटतं यावर्षी शहर मध्ये बदलाव होणार? हो 100% होणार. लोकांना काय आवाहन करणार तुम्ही? कशासाठी मतदान करा? लोकांना
थोडं काय आपल्याला हे नाही काय शिक्षा यायला पाहिजे, एज्युकेशन सेंटर बनावं पाहिजे, IT पार्क असू दे, कुठलाही आयटी पार्क मेन आयटी पार्क रोजगार शेतकऱ्यांना वीज वगैरे ते तर हे केलेलं आहे. लोकांना काय म्हणणार जास्तीत जास्त तुम्ही मतदान करण्यासाठी जास्तीत जास्त बाहेर मतदान करावे एवढंच. काय नव्हतं आपलं विकास रमेश पलगंटी. केलं मतदान? केलो की लोकांना काय आव्हान करा मतदानासाठी? सर्वजण येऊन जास्तीत जास्त मतदान करून करावं लागेल. काय मोठं का असणार या वर्षी तुम्ही मतदान टाकला, बदलावासाठी टाकला, विकासासाठी, कशासाठी? विकास आणि बदलाव दोन्ही पाहिजे ना. दोन्ही पाहिजे. हम्म. राज्यामध्ये जे सत्ता होती ते सत्तेसाठी विकास ते सत्ता पाहिजे का केंद्रामध्ये जी सत्ता पाहिजे? सध्याचं सरकार आहे ते चांगलंच काम केली आहे. अजून त्यांच्यावर अजून विश्वास ठेवले तर अजून बी चांगलं काम करतील. लोकांना काय आव्हान करा मतदानासाठी? जास्तीत जास्त मतदान करू दे. असंच मी सांगू शकत नाही की तुम्ही ह्यांना मतदान करा त्यांना मतदान करा म्हणून आपण सांगू शकत नाही ना, कारण की जे मतदान आहे ते गुपितच असणार आहे. तेवढंच आहे ना. थैंक यू. ओके. तो ये थी सोलापुर मध्य की जनता जो कि यहाँ पर काफी तादाद में जो है वोटर्स पोलिंग बूथ पर आ रहे हैं। लोग वोट डालने के लिए जो काफी उत्साह उनके अंदर देखने को मिल रहा है। पुलिस की यहाँ पर सुरक्षा भी अच्छी इंतजाम भी जो है राज्य की ओर से किए गए हैं। अगर हम बात करेंगे इलेक्शन कमीशन की तो यहाँ पर जो है सारी व्यवस्था जो है पूरे तौर पर साफ तौर पर रखी गई है। महिलाओं के लिए हो और पुरुषों के लिए हो, एक अलग से लाइनों का इंतजाम यहाँ पर किया जा रहा है। काफी एक अच्छा एक बहुत बड़ा त्योहार के तौर पर जो है सोलापुर मध्य की जनता इस त्योहार को मना रही है और वोटर डालने के लिए लोग बाहर आ रहे हैं। और लोग जो है अपील कर रहे हैं कि इस बार जो है बदलाव के लिए जो है वोट करे और साथ ही साथ विकास के मुद्दे को ध्यान में रखकर इस बार जनता जो है वोट की अपील कर रही है। और लोगों से भी ये खास अपील कर रहे हैं कि लोग जो है 100% अपना वोट का हक जो है अदा करें। कैमरा पर्सन यासीन शेख के साथ मैं आकिब मड़की, आजादी बचाओ न्यूज के लिए। जय हिंद।